जाऊया मॅचच्या दिशेनं. आज पुन्हा एकदा आपण आजच्या दिवसातला 6वा सामना सुरू होणार आहे. तो म्हणजेच बंट्या 11 संगनायक प्रसाद गायकवाड विरुद्ध सार्थक एंटरप्राइजेस संगनायक भाग सुरते. या दोन्ही संघांचा जर विचार केला ना आपण, तर दोन्ही संघ एक एक मॅच मात्र पराभूत झालेत. म्हणजेच दोन्ही संघांसाठी हा विजय मात्र अगदी अनिवार्य असेल. हा विजय तुम्हाला कंपल्सरी अर्थातच महत्त्वाचा असेल या मॅचमध्ये. असा हा सामना बंट्या 11 पहिल्या मॅचमध्ये एकतर्फी पराभूत झाला. त्यानंतर सार्थक एंटरप्राइजेस भागेश सुरतेचा संघ देखील आपण बघितला तर तो संघ देखील पराभूत होताना आपण पाहिलात. ग्रामपंचायत प्रीमियर लीगचं हे एक अतिशय चांगलं आयोजन, चांगली संकल्पना. कांचन घरत, धर्मशेठ मुंगाजी माजी सरपंच, त्याचबरोबर त्यांना साथ मिळाली ते सर्व वाघिवली वाडा, वरचेवले आणि ओवले गावातील सर्व समर्थकांचं आणि या आयोजकांचं मनापासून स्वागत. स्ट्राईकला परम मात्रे. हा चेंडू पहिलाच बॉल स्विच देण्याचा प्रयत्न केलाय. गोलंदाज आपण गोलंदाजच्या भूमिकेत राजेंद्र मुंगाजी चिवाला पाहतोय. इथे मात्र पहिला बॉल शरीराचा वेध घेतला अलॉंग द बॉडी. पहिलाच बॉल थोडासा एकाने धोकादायक फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता. ज्या फटक्यामध्ये कॉन्फिडन्स कमी असतो, परंतु चेंडू अगदी शरीराला लागला. नॉन स्ट्राईकला पुन्हा एकदा तोच फटका खेळण्याचा प्रयत्न करतोय परम मात्रे. अपयश मिळतोय. शरीराचा वेध सातत्यानं चेंडूने घेतला जातोय आणि राजेंद्र मुंगाजींना मात्र बरोबर हेरलंय की ज्या पद्धतीनं परम मात्रे रिव्हर्स स्वीप खेळण्याचा प्रयत्न करतोय तिथे मात्र तो चेंडूची गती वाढवतोय, वेगानं चेंडू फेकतोय आणि चेंडू अगदी खोलवर पद्धतीनं फेकतोय. पंचांच्या भूमिकेत दीपकजी बोराडे, त्यानंतर अवी परब. क्रिकेटचा दांडगं अनुभव आहे. पुलर लाईनचा चेंडू, फुल टॉस बॉल. क्षेत्ररक्षक आहे संगम घरात, परंतु त्याला चुकून जातोय चेंडू सरळ वाईडिश लॉंग ऑन कडे आणि चेंडू सीमा रेषा पलीकडे 4 धावांसाठी चौकार. जय एकविरा हिचं गीत आपल्याला ऐकायला मिळतं. मॅडी DJ ऑपरेटर, सुंदर संगीत त्यांच्या माध्यमातून ऐकायला मिळतं सातत्यानं. आणि या ग्रामपंचायत प्रीमियर लीगच्या माध्यमातून सुमधुर संगीत. पुन्हा एकदा फुल टॉस बॉल परमनं त्याच दिशेने गेलाय. भागेश सुरते पुन्हा एकदा येणार त्या चेंडूवर, परंतु हा चेंडू त्याने सहज पकडलाय. या अगोदरचा चेंडू त्याला जास्त परिश्रम घ्यावं लागलं. धावत पलत वाईडिश लॉंगॉनकडे चेंडू अडवण्याचा प्रयत्न त्याने चांगला केला होता, परंतु त्या प्रयत्नाला यश मिळालं नाही. चेंडू सीमापार झाला. इथे मात्र मिळते एक धाव. परमच्या बॅटमधून एक धाव वाढली. संघाची धावसंख्या धावफलकावर एकूण 5 धावा. क्षेत्ररक्षणाची विवरचना आपण बघितली तर 30 यार्ड सर्कलमध्ये सजवली गेली आहे. राजेंद्र मुंगाजीचा हा पॉवर प्लेचा हा चेंडू यास पॅडल स्वीप करण्याचा प्रयत्न प्रसाद गायकवाडचा होता, परंतु धोकादायक धाव, ती धाव मात्र त्यांनी जलद गतीनं पूर्ण केली आणि शॉर्ट स्क्वेअर लेगला मात्र चेंडू पकडला. त्यानंतर मात्र चेंडू फेकला. तोपर्यंत एक धाव कंप्लीट झाली. या एका धावेनं धावसंख्या 2 अंकामध्ये प्रवेश करताना 6 धावा धावफलकावर. आमचे सोमनाथ पाटील वाजे गुणलेखक आमच्यासोबत जॉईंट आहेत. आज 3 दिवस त्यांचं गुणलेखन आपल्याला देखील पाहायला मिळेल. राजेंद्र मुंगाजी पंचांना पार करून चेंडू फेकतोय. फुल टॉस बॉल. या चेंडूला प्रॉपर टायमिंग झालाय. चेंडू जातोय वाईडिश डीप मिड विकेटच्या दिशेनं. पंचांचा इशारा येतोय. ग्रामपंचायत प्रीमियर लीगचा हा दर्जेदार षटकार. थँक्यू डीजे. तर या दरम्यान आम्ही इथे व्यासपीठावर सन्मान करतो. मी आदरणीय कांचन घरत यांना विनंती करतो, आमचे आयोजक आहेत त्यांना विनंती आहे, आपल्या शुभ हस्ते रायगड ग्रामीण टेनिस क्रिकेटचे माजी अध्यक्ष आणि लिजन खेळाडू ज्याने खऱ्यातन ओवळे क्रिकेटला एक वेगळी दिशा आणि गती प्राप्त करून दिली आहे, ते आदरणीय संतोषजी म्हात्रे यांचा आपण सन्मान या व्यासपीठावरती करतोय. मी कांचन घरत साहेबांना विनंती करतो, आपल्या शुभ हस्ते त्यांचा शुभ सन्मान आपण या व्यासपीठावरती करायचा आहे. मायाची उपदार शॉल आणि सौंदर्याचं प्रतीक पुष्पगुच्छ या स्पर्धेची गोड आठवण भेट सन्मानचिन्ह देऊन त्यांना आपण इथे सन्मानित करत आहोत. खूप चांगले व्यक्तिमत्व आहेत आणि नुकतंच त्यांनी चांगलं मार्गदर्शन या सर्व युवकांना देखील त्यांच्या माध्यमातून दिलं, तर त्यांचं पुन्हा एकदा आपण सहर्ष स्वागत करूया. गो टू कॉमेंट्री बॉक्स.
थँक्यू रोशन. पहा, पहिल्या षटकाची सांगता झाली आहे. पॉवर प्लेचं पहिलं षटक समाप्त झालं आणि 12 धावा धावफलकावर लागले आहेत. पहिल्या षटकामध्ये जर विचार केला तर राजेंद्र मुंगाजीनं सुरुवातीपासून पकड मजबूत केली होती, परंतु राजेंद्र मुंगाजीच्या लास्ट बॉलवर जो षटकार लगावला परमनं आणि धावसंख्या 12 वर जाऊन पोहोचली. हा चेंडू व्हेरी गुड, नेत्रदीपक, माइंड ब्लोईंग अँड फंटॅस्टिक स्ट्रोक. चेंडू जातोय डीप एक्स्ट्रा कव्हरला, वन बाउन्स सीमा पार, 4 रन. आणि या चौकारानं पुन्हा एकदा धावसंख्येला वाढ आपण पाहतोय. 16 या आकड्यावर धावसंख्या पाहायला मिळते. सेकंड बॉलर, पॉवर प्ले सेकंड सुरू असताना गोलंदाज भागेश सुरते, संघाचा संघनायक, ऑलराऊंडर खेळाडू वाघिवली वाडा गावचा हा खेळाडू पुन्हा एकदा खोलात होता. चेंडू खणून काढलाय, खोदून काढलाय, सरळ चेंडू जात आहे लॉंग ऑफच्या दिशेनं. राजेंद्र येतोय चेंडूवर, मिळेल फक्त एकच धाव. एका धावेनं संघाची धावसंख्या पुढे एकदा सरसावत असताना आपण पाहिली जाते की ज्या पद्धतीनं पहिल्या ओव्हरमध्ये 12 धावा होत्या, त्यानंतर मात्र दुसऱ्या षटकाला सुरुवात झाली. पहिल्या बॉलवर प्रसादनं चौकार ठोकला आणि एक धावेनं पुन्हा एकदा स्ट्राईक रोटेट झाली ऑन द स्ट्राईक. परम मात्रे दोन्ही संघ फलंदाज बंट्या 11 संघाचे हे हार्ड हिटर आहेत. सुरुवातीपासून आक्रमक पवित्रा उचललाय त्यांनी. चेंडू व्हेरिएशन दाखवलं भागेश सुरतेनं. हुशार, चालाक, चतुर गोलंदाज आहे भागेश. त्याला माहीत आहे इथे मात्र आता गोलंदाजीमध्ये गती परिवर्तन करावं लागेल. पहिला बॉल फास्ट फेकला, त्यानंतर मात्र त्यानं हा चेंडूला अगदी स्लो पद्धतीनं फेकला आणि तिथे मात्र बीट झाला फलंदाज परम. डॉट बॉलची समाप्ती. धावसंख्या स्थगित. नेक्स्ट बॉल पंचांना पार करून पुन्हा एकदा भागेश सुरते चेंडू फेकतोय. हा चेंडू शॉर्ट अँड फुल केलाय. चेंडू सरळ जातोय डीप मिड विकेट साइडला. चेंडू फरार, 6 धावांसाठी षटकार. सुंदर सुंदर चांगला फटका पाहायला मिळाला. चेंडू पुन्हा एकदा अगदी लांब जाऊन दूरवर जाऊन पडतोय. 6 धावांसाठी षटकार. धाडस करण्याची वेळ आहे दोन्ही संघांना, कारण कोणती गोष्ट धाडस केल्याशिवाय कोणालाच यश मिळत नाही, कारण ज्याच्यात हिंमत त्याला जगात किंमत असं म्हटलं जातं. फुल टॉस बॉल वन्स अगेन, प्रॉपर टायमिंग. चेंडू जातोय सरळ आर्य एंटरप्राइजेस पावलन मध्ये, जातोय 6 धावांसाठी षटकार. रखे जो हौसलों को बदल दे, बल्कि हौसला हो रखो जो हालात को बदल ले. क्या बात आहे, काय फलंदाजी करतोय परम. सुरुवातीपासून चाचपडतपणा पाहायला मिळाला होता. हॅलो. तर याच दरम्यान तंटामुक्ती अध्यक्ष आदरणीय अमितजी मुंगाजी साहेब यांचे ते शुभागमन होते. त्यांना विनंती आहे आपण आमच्या मुख्य व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचा. सन्माननीय अमितजी मुंगाजी साहेब, सातत्याने क्रिकेटमध्ये प्रचंड प्रेम आणि क्रिकेटला धर्म मानणारे हे व्यक्तिमत्व अमितजी मुंगाजी साहेबांचं पुन्हा एकदा ग्रामपंचायत प्रीमियर लीग या स्पर्धेमध्ये शब्द सुमनानं सहर्ष स्वागत. नक्कीच नक्कीच आपण स्वागत करूया. परंतु इथे काय घडलं पहा रोशननं. परम म्हात्रेला अगदी फसवा चेंडू फेकला. भागेश सुरतोने लो फुल टॉस चेंडू फेकला आणि बरोबर मात्र त्या जाल्यामध्येच अडकला हा परम म्हात्रे. सरळ डीप लॉंग ऑनला टिपला गेला झेल. अगदी परम म्हात्रेचा हा विकेट मिळाला. त्यानंतर बाद झाला फलंदाज. या दरम्यान अमितजी मुंगाजी यांचं इथे शुभागमन होतोय. डीजे आणि यानंतर मॅच मध्ये आपण विचार केला तर पुढील सामना आपण आमंत्रित करूया आर्य एंटरप्राइजेस
संगनायक सूरज पाटील आणि रिबेल स्पोर्ट्स संगनायक गुलशन म्हात्रे. दोन्ही संघाच्या संगनायकाला टॉससाठी आमंत्रण केलं जातोय. या सूरज पाटील आणि गुलशन म्हात्रे, तुम्हाला टॉससाठी आमंत्रण असलेला ऑफिशियली पहिला कॉल आणि हा सत्र संपायच्या आत, पहिला सत्र संपायच्या आत तुम्ही येथे टॉससाठी यायचे. तर धावसंख्या एकूण धावफलकावर पाहायला मिळते. षटक क्रमांक दुसरं समाप्त झाल्यानंतर 29 धावा. पहिल्या षटकामध्ये 12 धावा लागल्या. त्यानंतर गोलंदाज भागेश सुरते आला. पहिला षटक राजेंद्र मुंगाजीनं फेकला, 12 धावा. त्यानंतर भागेश सुरतेच्या षटकामध्ये धावा आल्या एकूण 17. टोटल स्कोर गोज ऑन 29 रन्स. लॉस ऑफ 0 विकेट. एक बाद झाला. आपण परम मात्रे या षटकामध्ये बाद झाला. पहिल्या षटकामध्ये कोणत्याही प्रकारची सफलता नव्हती. न्यू बॉलर निलेश गायकवाड. बॉल मात्र इथे पंचांनी नो बॉल घोषित केलाय. ॲज निगेटिव्ह प्लेयर. थर्डमॅनला आपण 3 खेळाडू पाहतोय. क्रिकेटच्या नियमाप्रमाणे इथे तुम्हाला फिल्डिंग डिस्ट्रिक्शन चेक करावी लागते आणि या नियमाचा नक्कीच इथे मात्र वापर केला गेला. आणि एक क्वालिफाईड अंपायर परब सर, जे ट्रॉम्बे कोलीवाडा संघातून आजही क्रिकेट खेळतायत, आणि त्या सरांनी मात्र इथे नो बॉल घोषित केलाय. अवी परब आणि दीपकजी बोराडे 2 पंच आपल्याला क्वालिफाईड पाहायला मिळत आहेत. तिसरे पंच नीरजजी रणावत, ज्यांना क्रिकेटची फार फार मात्र सखोल माहिती आहे. रूल्स अँड रेग्युलेशन क्रिकेटचं भरपूर आणि उच्च शिक्षित आहेत. आज आपण बघितलं तर बँकमध्ये चांगल्या पदावर ते नोकरी व्यवसाय सांभाळत क्रिकेटला वेळ देत आहेत. या फ्री हिटची या ठिकाणी सूचना देखील चेतावणी केली आहे पंचांच्या भूमिकेत. हा आहे फ्री हिट. समोर फलंदाज, डावकुरा फलंदाज दर्शन मुंगाजी. बंट्या 11 संघाचा हा फलंदाज. पंचांचा वाईट बॉल. यस, फ्री हिट कंटिन्यू राहील, कारण अवांतर धाव आणखी एक बॉल वाढला गेलाय. इथे मात्र नो बॉल नंतर वाईट. फ्री हिट कंटिन्यू. निलेश गायकवाड गोलंदाज. यस, अलॉंग द बॉडी. शरीराचा वेध घेतला या बॉलने देखील. लालचंद गावन इथे मात्र डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न होता. लेगबाईचा इशारा येतोय. संघाची धावसंख्या 1 न पुन्हा एकदा वाढली. संघाची धावसंख्या जर बघितली तर 32 या आकड्यावर जाऊन पोहोचली आहे. पहिल्या षटकामध्ये राजेंद्र मुंगाजीनं पूर्ण पकड मजबूत केली होती आपल्या गोलंदाजीच्या जोरावर, परंतु लास्ट बॉलवर षटकार आला आणि तिथून मात्र धावसंख्येचा ओघ जो वाढत गेला तो आता मात्र थांबायला तयार नाहीये. धावसंख्या धावफलकावर 1-1 न वाढते, अवांतर धावेनं वाढते. पुन्हा एकदा निलेश गायकवाड. खरं तर चांगली गोलंदाजी करत असतो निलेश गायकवाड. मागच्या सामन्यामध्ये कदाचित त्यांचा निर्णय चुकला की काय. निलेश गायकवाडला अगोदरच पाचारण करणे गरजेचं होतं, परंतु लास्ट मोमेंटला कमी धावा राहिल्या. त्यावेळेस मात्र निलेश गायकवाडच्या हातामध्ये चेंडू, परंतु या क्षणाला तिसरा षटक फेकतोय. इथे रणनीती कर्णधारानं वेगळी आखली आहे. संगम घरत, समीर घरत आपण पाहतोय. रिव्हर्सिप आणि इथे मात्र फलंदाज प्रसाद गायकवाड होणार झेलबाद. स्विच हिट दिला होता. क्षेत्ररक्षणाची ज्या ठिकाणी व्यूहरचना देखील चांगली केली होती आणि तिथे मात्र डीप कव्हर पॉइंटला टिपला जातोय झेल आणि समाप्त झालाय प्रसाद गायकवाड या खेळाडूचा खेळ. फटका म्हणजे याला म्हणतात येडझावा फटका. म्हणजे जे काही फटके म्हणजे वास्तविक फटकामध्ये क्रिकेटचा कुठेही उल्लेख नाही. तुम्ही इतिहासाची पानं चाला, कारण हा फटका शोधून काढला वास्तविक अँडी फ्लॉवर आणि ग्लेन फ्लॉवर याने हा फटका शोधून त्याला म्हणतात. आणि म्हणजे कुठेतरी एन्जॉयमेंट करायची. आता जसा जसा आमचा आवाज होता दशरथ पाटील करावे यांचा. खरं तर हास्याचे फवारे उधळणारे, मराठी भाषेतील अनेक समानार्थी शब्द जोडणारे समालोचक, त्यांचा आवाज आपण ऐकलात आणि तुम्हाला सर्वांना हसवणारे समालोचक. ते सुंदर. इथे मात्र आपण पाहतो ज्या पद्धतीनं फलंदाज बाद झाला. फटका चांगला होता प्रसाद गायकवाडचा आणि तिथे मात्र बाद झाल्यानंतर नवीन फलंदाज येतोय राकेश गायकवाड. एक अष्टपैलू खेळाडू आहे राकेश गायकवाड. अनेक वर्ष टेनिस क्रिकेटचा अनुभव आहे. आज आर्या स्पोर्ट्स ओले संघातून खेळत असणारा हा रिव्हर्स स्वीप. इथे मात्र राकेशनं देखील आलेल्या रिव्हर्स स्वीपचा प्रयत्न केला, परंतु ते क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा हा चेंडू अडवणार. चांगलं क्षेत्ररक्षण होतोय पहा. राकेश हा क्षेत्ररक्षक चांगलं क्षेत्ररक्षण करतोय. या अगोदर देखील आपण झेल बघितला 24 इव्हेंटच्या माध्यमातून. जर आपण नक्कीच लाईव्ह देखील हा झेल बघितला असाल तर अगदी
मी म्हणेन प्रेक्षणीय झेल होता आणि त्यानंतर देखील हा चांगला क्षेत्ररक्षण. इथे मिळते एक धाव. राकेशच्या माध्यमातून झालेलं हे क्षेत्ररक्षण. एक धावेनं संघाची धावसंख्या वाढली. संघाची धावसंख्या धावून पोहोचली आता 33 या आकड्यावर. 33 रन्स. क्रिकेट असाच खेळ आहे मित्रांनो. या क्रिकेटच्या खेळामध्ये तुम्हाला चमकायचं आहे. या क्रिकेटच्या खेळामध्ये तुम्हाला नाव रोशन करायचं आहे. कारण जगाच्या कोणत्याही रंगमंचावर तुम्ही चांगलं कार्य कराल, चांगला खेळाल, तुमची चर्चा होईल. आणि इथे मात्र दर्शनच्या बॅटमधून येतोय ब्लॅक स्क्रीनच्या वरून स्ट्रेट ड्राईव्हचा हा खणखणीत षटकार. थँक्यू मॅडी. पहा इथे षटकारांना धावसंख्या वाढते. 39 या आकड्यावर धावसंख्या जाऊन पोहोचली आहे. मी आताच म्हटलं होतं की जगाच्या रंगमंचावर असे वावरा की तुमची भूमिका संपल्यावर देखील टाळ्या वाजल्या पाहिजेत. आणि अशीच भूमिका इथे स्पष्ट केली जाते. दर्शन मुंगाजीच्या बॅटमधून आलेला हा षटकार. हा चेंडू पुन्हा एकदा मात्र निलेश गायकवाड कमबॅक करतोय. निलेश गायकवाडकडे अनुभव कमी आहे. खरं तर प्लेईंग 11 ओले संघाच्या टीममध्ये कधी जास्त खेळला नसेल, परंतु ज्या वेळेस ओल्या गावात स्पर्धा असतात, गावकप असेल, प्रीमियर लीग, उत्स्फूर्तपणे भाग घेणारा हा खेळाडू. चेंडू लॉंग ऑनला जातोय. चेंडू सरळ राजेंद्र मुंगाजीच्या जवळून फ्लॅट अँड पॅरलल 6 धावांसाठी हा दर्जेदार ओले ग्रामपंचायत प्रीमियर लीगचा खणखणीत षटकार. हॅलो. तर आपण टॉसकडे बोलतोय. आजच्या दिवसातील हा कदाचित शेवटचा सामना असेल. आर्य एंटरप्राइजेस कॅप्टन सूरज पाटील आणि त्याच्याबरोबर असेल रिबेल स्पोर्ट्स गुलशन म्हात्रे, हे 2 कॅप्टन आमच्या समवेत जॉईन झालेत. आदरणीय संजयजी पाटील बॉस यांच्या शुभ हस्ते हा टॉस केला जातोय. तर टॉसचा कॉल चला टॉस मागण्यासाठी देखील प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये रोशन भांडणं सुरू आहे. सूरज कॉल करतील. आर्य एंटरप्राइजेस टीमचे कॅप्टन आणि रिबेल स्पोर्ट्स गुलशन म्हात्रे, 2 संघ नायकांमध्ये ही लढत. टॉस लागलाय सूरजच्या बाजूने. सूरज, सर्वप्रथम निर्णय काय असेल? क्षेत्ररक्षण करणार आम्ही. आणि हा अंतिम सामना आहे. खरं तर सूर्य अस्ताला चालला. कधी कधी अनेक संघ नायक बॅटिंग करण्याचा निर्णय घेतात, तुम्ही फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला. तुझ्या टीममध्ये असे कोणते गोलंदाज त्यांच्याकडून तुम्हाला भरीव कामगिरीची अपेक्षा असेल? आमच्या टीममध्ये प्रशांत मोंगाजी, सुमित पाटील, मी स्वतः, अश्विन पाटील चांगले गोलंदाज आहेत. खरं तर आर्य एंटरप्राइजेस हा पहिला सामना असेल, कदाचित तुझा या स्पर्धेतला पहिला सामना असेल. तर काय रणनीती असेल या टीमच्या अगेन्स्ट? रणनीती अशी काय नाही, कमीत कमी रनवर त्यांना रोखण्याचा प्रयत्न करू आम्ही. ओवळे ग्रामपंचायत लीगच्या माध्यमातून जो वाघिलवाडा गाव प्रस्थापित झाला आहे, जो खराकडे गेला आहे, त्या गावाला या स्पर्धेने एकत्र आणलं. या युनिक संकल्पनेबद्दल, या आयोजनाबद्दल काय सांगशील? आयोजन तर खूप सुंदर आणि असंच आयोजन करत राहा हीच माझी इच्छा आहे. यस. तर हा होता विस्फोटक फलंदाज सूरज पाटील कॅप्टन. त्यानंतर कॅप्टन रिबेल स्पोर्ट्स अतिशय ॲग्रेसिव्ह खेळाडू गुलशन भाई आमच्या समोर. टॉस गमावला, तुमच्या वाट्याला बॅटिंग आली. किती धावांचा टार्गेट असेल? 60+ टार्गेट असेल. समोर टीम देखील बलाढ्य आहे. या टीमला 60+ धावा अतिशय शेवटच्या निर्णायक राहतील. तुमच्या टीममध्ये असे कोणते फलंदाज आहेत? गोलंदाज भरपूर आहेत, त्यातून कुठले यूज करायचे हेच चालू आहे. चेतन आहे आणि मी आमच्या दोघांवर जास्त मदार आहे. खरं तरी मैदानाच्या आउटफील्ड टर्न का विकेट पाटा आहे. या मैदानाबद्दल आणि या संपूर्ण स्पर्धेबद्दल काय सांगशील थोडक्यात? स्पर्धा तर चांगलीच आहे. सुरुवातीपासून आता स्पर्धाचे पहिल्या दिवसापर्यंत तर थाट चांगलाच आहे. बघू सर्व खेळाडूंनी त्यांना पण साथ द्यायची आहे आणि खेळपट्टी पाटा आहे आणि बघू आता वातावरण बघून आम्ही बॉल टू बॉल डिसिजन घेऊ. बेस्ट ऑफ लक तुला या मॅचसाठी. तर जाऊया आपण कॉम्बॉक्समध्ये पुन्हा एकदा. रिवॉल्वची मात्रे, तत्पूर्वी आपण इथे सन्मान घेतोय. मी विनंती करतो या ठिकाणी सन्मान करण्यासाठी भरतजी मुंगाजी साहेबांना आपल्या शुभ हस्ते तंटामुक्ती अध्यक्ष आदरणीय अमित मुंगाजी साहेबांचा सन्मान आपण या व्यासपीठावरती करायचा आहे. खरं तर ज्यांच्या सौभाग्यवती या ओवळे ग्रामपंचायत प्रथम नागरिक आहेत, आदरणीय या ठिकाणी तंटामुक्ती अध्यक्ष अमितजी मुंगाजी साहेबांचा आपण सन्मान या व्यासपीठावरती घेतोय. या स्पर्धेच्या माध्यमातून पुन्हा एकदा आपलं
या ठिकाणी हार्दिक हार्दिक असं स्वागत. मायेचे उबदार शॉल, सौंदर्याचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची गोड आठवण भेट सन्मान चिन्ह देऊन आपण त्यांना इथे सन्मानित करत आहोत. तर पुन्हा एकदा दादा तुमचं या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत. हो टू कॉमेंट्री बॉक्स. धन्यवाद रोशन. पाहुण्यांचा आदरातिथ्य सत्कार सन्मान होत आहे आणि ग्रामपंचायत प्रीमियर लीगला ज्या मान्यवरांनी या ठिकाणी भेट दिली अशा सर्व मान्यवरांचं पुन्हा एकदा हार्दिक हार्दिक स्वागत. जाऊ या मैदानाच्या आतमध्ये. चौथं षटक सुरू आहे. राजेंद्र मुंगाजी वैयक्तिक दुसऱ्या सांघिक चौथं षटक घेऊन येतोय आणि पहिला बॉल डॉट, त्यानंतर विकेट, त्यानंतर एकेरी धाव. संघाची धावसंख्या एकूण टोटल्स पाहायला मिळते 46, 46 धावा. 46 धावा. राजेंद्र मुंगाजी टू मात्र डावखुरा फलंदाज दर्शन मुंगाजी. फुलटॉस बॉल, परंतु प्रॉपर टायमिंग नाहीये. आ बैल मुझे मार, एक साधा आणि सोपा चेंडू होता फुलटॉस पद्धतीनं, परंतु या बॉलवर इथे मात्र 2 धावा कंप्लीट झाल्या आहेत. परंतु त्या 2 धावा घेताना खरं तर दमछाक झाली आहे. रनिंग बिटवीन थोडी खराब पाहायला मिळाली आहे. एका बाजूला दर्शन मुंगाजी तर दुसऱ्या बाजूला साथी फलंदाज प्रताप घरात. ही 2 फलंदाजांची जोडी. धावसंख्या धावफलकावर 2 ने वाढली. अठ्ठेचाळीस धावा धावफलकावर लागल्या जात आहेत. टोटल रन्स धावफलकावर. षटक क्रमांक 4 सुरू आहे. ऑफस्टम्पला पहा चेंडू वाईडीवर फेकण्याचा प्रयत्न केला. स्ट्रेट ड्राईव्हचा फटका लॉंग ऑफ कडे जातोय. क्षेत्ररक्षक येतोय धावत पलत. मिळेल फक्त एकच धाव. एकेरी धावेनं धावसंख्या अगदी 50 आकडा जवळ आली आहे. म्हणजेच 49 धावात चौथा षटक सुरू आहे. राजेंद्र चांगली गोलंदाजी करतोय या ओव्हरमध्ये. राजेंद्रने आता मात्र जकडून ठेवलेत फलंदाजांना, कारण 4 धावा दिल्या आहेत. फलंदाज ज्या पद्धतीने डावखुरा फलंदाज दर्शन आणि प्रताप ही जोडी मैदानावर असताना या फलंदाजांना खुल्या पद्धतीनं आक्रमक पद्धतीनं मात्र खेळून देत नाही या असा हा राजेंद्र मुंगाजी. हा चेंडू यास यॉर्क फेकण्याचा प्रयत्न, परंतु गुडघाट खेळपट्टीवर टेकून प्रतापनं खेळा. चेंडू जातोय डीप मिड विकेट एरियाकडे. इथे मात्र मिळेल फक्त एक धाव. व्हेरी गुड बॉलिंग राजेंद्र मुंगाजीचं हे 4थं षटक. मी तर म्हणेन यशस्वी, कारण या षटकामध्ये धावा आल्यात फक्त आणि फक्त 5. एक सफलता मात्र मिळाली आहे. अशा परिस्थितीत आपण पाहिलं तर 4 षटकांचा एकूण वाजवी खेळ समाप्त झाला आणि धावसंख्या धावफलकावर 50 धावा. मात्र लास्ट ओव्हर घेऊन कोण येईल याच्याकडे सर्वांचं लक्ष आहे. कोण असेल गोलंदाज. वेळ असेल कमी आणि या कमी वेळामध्ये तुम्हाला लवकर निर्णय घ्यायचा आहे. कोणाला गोलंदाजी दिली जाईल. 4 षटक 50 धावा. पण सुंदर स्पर्धा. पुन्हा एकदा या स्पर्धेच्या दिशेने जर बघितलं तर धर्मा मुंगाजी, कांचन घरत आणि यांचा प्रेम आमच्यावर सातत्यानं तर राहिलं गेलं आणि त्यांच्या प्रेमामुळे आज मी तर म्हणेन या स्पर्धेसाठी खरं तर ज्या स्पर्धेचं ज्या पद्धतीनं त्यांनी मेहनत घेतली, ज्ञानेश्वर गायकवाड आमचे असतील, भाया अर्थातच आणि त्यांचे सर्व सहकारी ब्रदर्स ग्रुप यांचं मी मनापासून आभार व्यक्त करेन. कारण आमची कुवत समजून कुठेतरी या स्पर्धेसाठी आम्हाला एक समालोचनाचा घटक म्हणून त्यांनी आज स्पर्धेसाठी आम्हाला आमंत्रित केलं. त्याबद्दल मी एक गावकरी म्हणून त्यांचं मनापासून आभार व्यक्त करतोय. सर्व ग्रामपंचायत जी बॉडी आहे, सरपंच, उपसरपंच, सदस्य सर्वांचं मी मनापासून आभार. एक दिवस या स्पर्धेचा मी घटक राहिलो, कारण बऱ्याच ठिकाणी स्पर्धा सुरू असतात आणि आज गावची स्पर्धा आणि गावची स्पर्धा म्हटलं तर आपल्या याच ग्रामपंचायत बॉडीने जे दिलेलं प्रेम आमंत्रण, त्यामुळे आम्ही या स्पर्धेसाठी आज उपस्थित राहिलो. त्याबद्दल त्यांचं मनस्वी आभार व्यक्त करतोय. जाऊया मॅचच्या दिशेने. लास्ट ओव्हर घेऊन येईल गोलंदाज तन्मय. तन्मयचा पहिलाच बॉल. इथे मात्र सरळ बाटने केला. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक येतोय राजेंद्र मुंगाजी. चिवा. कोणत्याही प्रकारची दुसरी धाव घेतली जाणार नाही. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. धावसंख्या 1 न वाढली. धावसंख्या 50 आकडा क्रॉस झाला. 51 धावा. कारण रोशन नेहमीच म्हटलं जातं की आयुष्यात ध्येयाकडे जाताना घोड्याच्या वेगाने जा, पण पुढे जाताना त्या व्यक्तीचे उपकार लक्षात ठेवा ज्यांनी तुम्हाला तुमच्या वाईट वेळेत साथ दिली आहे. वेळ कधी विसरू नका, कारण मात्र वेळ कधीही बदलते. वेळ कधी क्षणाला काय येईल सांगू शकत नाही, कारण वेळ कधी येईल सांगता येत नाही. रामाला देखील रात्री राज्य मिळणार होतं, सकाळी उठल्यावर वनवास मिळाला. कोणालाही माहीत नाही काय होईल. खरं तर या लीगसाठी विघ्नहर्ता ग्रुप ओवले यांचं देखील फार मोठं योगदान. वरचेवले गावातील आमचा जो विघ्नहर्ता ग्रुप आहे
त्यांचं देखील फार मेहनत किंवा त्यांचं योगदान या स्पर्धेसाठी लाभलं. त्यांचं देखील मी आयोजकांच्या वतीनं मनापासून आभार व्यक्त करतोय. राजेंद्र, हा मात्र चेंडू फुलटॉस फुल्लर लाईनचा चेंडू दर्शन मुंगाजीनं भिरकावून दिलाय. सरळ मार्बल स्टोन सप्लायर्सच्या गोडाऊन मध्ये चेंडू जातोय. 6 धावांसाठी ग्रामपंचायत प्रीमियर लीगचा हा खणखणीत षटकार. तिनं 57 धावा धाव फलकावर लागले आहेत. या ओले ग्रामपंचायत प्रीमियर लीगमध्ये सहभागी होणाऱ्या सर्व खेळाडूंना एवढंच म्हणेन, मित्रांनो तुम्हाला कष्ट करायचं आहे, तुमचं नाव इथे रोशन करायचं आहे. कोण असेल पहिल्या क्रमांकाचा दावेदार, त्यासाठी तुमच्याकडे कष्ट, मेहनत, जिद्द, चिकाटी, जास्तीत जास्त मेहनत करावी लागेल. म्हणून तर स्वप्न पूर्ण करण्यासाठी एकच औषध आहे मित्रांनो, ते म्हणजेच कष्ट. कष्ट घ्यावे लागतील, मेहनत करावी लागेल. या लीगमध्ये तुमचं नाव रोशन करायचं असेल तर, कारण इथे पंचांचा इशारा येतोय वाईड स्क्वेअर, अतिरिक्त 1 धाव मिळते. संघाची धावसंख्या एकेरीने वाढते, बॉल देखील एक्स्ट्रा वाढलाय, चेंडू वाढला जाईल. तन्मय गोलंदाज, एक युवा गोलंदाज आहे. हा चेंडू यष्टीरक्षक या गोलंदाजाला चांगलं मार्गदर्शन देतोय, परंतु ऑफस्टंप सोडून जातोय. पुन्हा एकदा तन्मयचा हा बॉल वाईड. अतिरिक्त आणखी चेंडू वाढले जात आहेत. प्रत्येक वाईड बॉल फेकल्यानंतर धावसंख्या 1 न देखील वाढते. धावसंख्या 59 हा आकडा गाठलाय. 59 रन्स. हा चेंडू शॉर्ट अँड पुल करण्याचा प्रयत्न होता, परंतु फसलाय फटका. तन्मयला झेल थोडा कठीण होता, गोल फिरून मात्र चेंडू पकडण्याचा प्रयत्न होता, पण तो झेल हातातून निसटला. मिळाली जाते 1 धाव. एका धावेने संघाची धावसंख्या धावफलकावर 60 रन्स. 60 धावा धावफलकावर. षटकातले फक्त 3 चेंडू शिल्लक आहेत. पहिला सत्र सुरू आहे. पहिल्या सत्रातले 3 बॉल बाकी. व्यासपीठावरनं आमच्या मांडेवरनं आपण पाहतोय आनंद घेताना संजयजी पाटील, अमितजी मुंगाजी, रुपेशजी गायकवाड, सोपानजी गायकवाड, आणि इथे मात्र दांडीगुल. फलंदाज प्रताप गरत, बॅक टू डग आउट, त्रिफला बाद. आपल्याला आपला खरं तर भारतीय सण म्हटलं तर होली हा सण काही दिवसांनीच आज येऊन ठेपलाय, आणि फार जल्लोषात हा सण मात्र आपण हिंदू संस्कृतीमध्ये आयोजित केला जाणार आहे. शिमगा म्हटलं तर होळी सण. या होळी सणाच्या देखील येणाऱ्या खूप साऱ्या शुभेच्छा देऊया. या क्रिकेट स्पर्धेच्या माध्यमातून, या लीगच्या माध्यमातून आमच्या तमाम या 3 गावातील खेळाडूंना खूप साऱ्या शुभेच्छा देऊया. तर या पहिल्या सत्रातले आता शेवटचे चेंडू जर बघितले तर वाईड त्यानं फेकले होते 2. षटक थोडा लांब लचक पाहायला मिळाला, आणि धावसंख्या तर धावफलकावर बघितली तर 59. शेवटचे 2 चेंडू शिल्लक असताना हा चेंडू बॅक टू द कीपर. धाव घेण्याचा प्रयत्न केला. दर्शन मुंगाजीनं स्वतःकडे स्ट्राईक घेतली आणि समाधान गायकवाडला इथे मात्र धाव बाद व्हावं लागलं. सॅक्रिफाईस द विकेट. समाधान गायकवाड बॅक टू डग आउट. सुंदर सुंदर संगीत लगेच मॅडीनं आमचं या ठिकाणी या पद्धतीनं होळीचा हा सणाचा जो विषय निघाला, लगेच संगीत देखील आपल्याला ऐकायला मिळाला. थँक्यू मॅडी. एक थोडीशी आठवण होती या संपूर्ण
या उपस्थित प्रेक्षकांपर्यंत हा लास्ट बॉल इथे दर्शननं सरळ पाठने केला. क्षेत्ररक्षक आहे बरोबर उभा झेल खाली आणि झेल टिपला जातोय. पहिला सत्र मात्र इथे समाप्त झाला. धावसंख्या 60 या आकड्यावर पहिला डाव मात्र समाप्त झालाय आणि एकूण धावसंख्या बंट्या 11 या संघाची 60 धावा आणि सार्थक एंटरप्राइजेस संघाच्या समोर मात्र 61 धावांचं हे आव्हान ठेवण्यात आलंय. 61 रन्स इन 5 ओव्हर्स. तर नक्कीच 61 धावा मात्र कशा पद्धतीनं इथे या ठिकाणी हा या टार्गेटचा फाईट कशा पद्धतीनं होईल. आय डोंट नो हु विल विन द मॅच, बंट्या 11 और सार्थक एंटरप्राइजेस. सो वी शो द गुड गेम अँड क्वालिटी क्रिकेट. यस, आपण पाहणार आहोत कोण जिंकणार कोण हारणार या मॅच मध्ये. इथे पाहत राहा एकत्र 24 इव्हेंट्स लाईव्हच्या माध्यमातून. तर नक्कीच आपण पाहत राहणार आहोत या दुसऱ्या सत्रामध्ये आपण आवाज ऐकाल दीपक पाटील यांचा. परंतु पुन्हा एकदा या स्पर्धेच्या माध्यमातून धर्माशेठ मुंगाजी यांच्या माध्यमातून खरं तर ही माहिती आपल्यापर्यंत पोहोचली जाते. या आयोजनासाठी ओले वरचेवले आणि वाघिवलीवाडा या गावच्या सर्व ग्रामस्थांचे आपण सहकार्य लाभले. त्याचबरोबर खास करून विघ्नहर्ता ग्रुप, वरचेवले मुंगाजी ब्रदर्स ग्रुप, गोल्डन ग्रुप, आर्या स्पोर्ट्स, अजनबी स्पोर्ट्स, सायनाईड ग्रुप आणि सर्व गावातील इतर ग्रामस्थ आणि इतर ग्रुप, या ग्रामपंचायत बॉडी सदस्य, सरपंच, उपसरपंच या सर्वांच्या विश्रांत मेहनतीनं या लीगचं आयोजन आपल्याला पाहायला मिळालं. खरं तर ही प्रथमच संकल्पना आणि या संकल्पनेचं भरपूर कौतुक केलं. कारण ही खरं तर खेळाडूंसाठी संधी. इथूनच आपले नवनवीन खेळाडू घडणार आहेत आणि इथूनच ओले गावाचं नाव रोशन कराल हीच आम्ही अपेक्षा बाळगतो आणि खूप साऱ्या शुभेच्छा देत आहोत या स्पर्धेच्या माध्यमातून. तर पुन्हा एकदा धर्मा मुंगाजी भाया त्याचबरोबर कांचन गरत मी मनापासून आपला आभार व्यक्त करतोय. आजच्या दिवसामध्ये ज्या समालोचकांना तुम्ही आमंत्रित केलात समालोचकांच्या वतीनं तुमचा पुनश्च आभार. आणि जाऊया या दुसऱ्या सत्राकडे. आवाज मात्र बदल होईल. आवाज ऐकाल पुन्हा एकदा दीपक पाटील यांचा. मॅचला सुरुवात होण्यापूर्वी पुन्हा एकदा ऐकूया सुमधुर संगीत DJ मॅडी यांच्या माध्यमातून. हॅलो. तर 61 धावांचं लक्ष दुसऱ्या सत्रामध्ये असेल. च्या दिवसामधील 6वा सामना तुम्ही पाहताय. एका बाजूला बंट्या 11 विरुद्ध सार्थक एंटरप्राइजेस. सार्थक एंटरप्राइजेसच्या संघानं मात्र
पहिला सामना गमावला होता आणि बंट्या 11 संघानं सुद्धा आरव प्रियांश स्पोर्ट्स संघाच्या विरोधामध्ये सामना गमावला होता. त्यामुळे काही झालं तरी दोन्ही संघांना मात्र ही लढत जिंकणं फार गरजेचं असेल. या लीगमध्ये आपला प्रवास सुखकर व्हावा असं वाटत असेल तर इथे मात्र सर्वोत्तम खेळ साकारावा लागेल ते दोनही संघातील खेळाडूंना. 61 धावा आहेत. खरं तर पहिल्या 3 ओव्हर्स नंतर 45 होत्या. शेवटच्या 2 ओव्हरमध्ये फक्त 15 धावा आल्या. त्या ठिकाणी धावांची गती वाढवण्याची गरज होती. त्याच वेळेस मात्र अपयशी ठरला. सुरुवात चांगली झाली होती परंतु ती चांगली सुरुवात मात्र शेवटामध्ये मात्र बदलली गेली नाही आहे आणि या 60 धावांवरच रोखू शकला. मी तर म्हणेन एक चांगली अचिव्हमेंट म्हणता येईल. यावेळेस पाहायला गेलं तर सार्थक एंटरप्राइजेसची कारण सपाट खेळपट्टी आहे आणि या खेळपट्टीवर जर सकाळपासून पाहिलं तर धावांचा चेस सहजरीतीनं होऊ शकतो. जो 80 धावांचा चेस केला होता स्मायरा एंटरप्राइजेस अजित मुंगाजीच्या संघानं. तर जाऊया गोलंदाज सज्ज होतोय. राकेश भाई पहिलाच बॉल फुल टॉस होता. यावेळेस मात्र टर्न केला मिसफिल्ड. बॉल मात्र सीमा रेषा पार. क्षेत्ररक्षण होते चुकीचं आणि त्याचा फटका बसलाय बंट्या 11 संघाला. चौकार. थर्ड अंपायर यस रिव्ह्यू. नो साठी पाहायचं थर्ड अंपायर आमचे नीरज राणावत सर. तर तिसऱ्या पंचांचं काम आपला नीरज राणावत सर पाहतील. रिव्ह्यू घेतलाय पंचांनी या ठिकाणी बीमर्ससाठी. तत्पूर्वी मी या ठिकाणी आमंत्रित करतो या व्यासपीठावर या ओवले गावातील ज्येष्ठ प्रतिष्ठित व्यक्ती आदरणीय हरिश्चंद्र गव्हाणकर, सुरेशजी गायकवाड आणि नितीन गायकवाड यांना विनंती असेल की आपण व्यासपीठावर येण्याची कृपा करावी. या मुख्य व्यासपीठावर आपलं हार्दिक स्वागत असेल. हरिश्चंद्रजी गव्हाणकर, सुरेशजी गायकवाड, त्याचबरोबर नितीनजी गायकवाड या सर्व या ओवले गावातील प्रतिष्ठित व्यक्तिमत्वांना विनंती असेल की आपण या ओवले ग्रामपंचायत प्रीमियर लीग स्पर्धेमध्ये आपण या व्यासपीठावर येण्याची कृपा करावी. येस अंपायर कॉल. इट इज नो बॉल. अरे सारखे सारखे थर्ड अंपायर मागू नका. मग त्यांना काय ठेवले उपटायला म्हणजे गवता दादा. नो बॉलचा इशारा येतोय. दीपकजी अमितजी मुंगाजी शोधतायत की दशरथ पाटील कुठे आहेत हा आवाज आल्यावर. त्यांचा आवाज सगळीकडे आहे आणि फ्रीडचा बॉल आणि फ्रीडच्या बॉलवर सुद्धा तुटून पडलाय. पाकी सुरतेच्या पाठमधून मात्र लॉंग ऑन बाउंड्रीच्या बाहेर येतोय हा चौकार. धावसंख्या मात्र जाऊन पोहोचले ती आत्तापर्यंत 9 या आकड्यावर. राकेशभाई गायकवाड रायगड टेनिस संघटनेचे विद्यमान अध्यक्ष. फुल टॉस बॉल टर्न केला ऑन साइडला. इथे मात्र स्वीप केला होता. बॉल मात्र चाललाय तो स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावांकरता चौकार. सुद्धा या जोडीनं चांगली सुरुवात केली गेली होती. तर पहा या स्पर्धेचा नियम देखील दीपक खेळाडूंना समजणे गरजेचं आहे. जरी बरोबर पॉईंट झाले तर बॉल आउटचा मॅच तुम्हाला खेळायला मिळेल म्हणजे संधी असेल. तर या दरम्यान सुरेशजी गायकवाड, हरिश्चंद्रजी गव्हाणकर यांचं इथे शुभागमन होतं. या व्यासपीठावर त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत. त्याचबरोबर नितीनजी गायकवाड आपण देखील यावं. या व्यासपीठावर आपली उपस्थिती प्रार्थनीय असेल. सुरेख फटका यावेळेस मात्र कव्हरच्या दिशेमध्ये स्मायरा स्पोर्ट्स पॅव्हेलियन मध्ये बॉल रवाना होत असताना चौकार. मागच्याही मॅच मध्ये मात्र या जोडीनं चांगली सुरुवात केली होती.
नंतर भाग्यसुरते बाद झाल्यानंतर रोशन घरात जी बॅटिंग केली होती अप्रतिम आणि या दर्जेदार विस्फोटक इनिंग साकारली होती, परंतु तरीही मात्र त्या संघाला पराभव व्हावं लागलं होतं. कारण स्पायरा एंटरप्राइजेस टीमनं मात्र त्या धावा 80 धावा त्या मॅचमध्ये चेस केल्या होत्या. परंतु या जोडीचा पाहायला गेलं तर जो फॉर्म आहे तो या मॅचमध्ये सुद्धा कंटिन्यू आहे. बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न, एच के ते बॉल मात्र गलीमध्ये फील्ड केला जातोय, रन मात्र मिळणार नाहीये. टच बॉल निर्धाव चेंडूची सांगता, षटक मात्र महागडं ठरलंय. पहिलं षटक आतापर्यंतचा विचार केला तर राकेशभाई गायकवाड यांनी पहिलं षटक टाकत असताना आतापर्यंत त्यांच्या गोलंदाजीवर तब्बल 4 चौकार पडलेत आणि 17 धावा खर्च केल्यात. अजूनही एका चेंडूचा खेळ बाकी असेल. भाग्यसुरते आक्रमक झालाय. पहिल्याच ओव्हरमध्ये मात्र 4 चौकारांचा खेळ त्यानं सादर केलाय. दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर मागच्या मॅचमध्ये मात्र षटकारांची खिरापत लुटली होती ती रोशन या फलंदाजानं. पुढे सरसावत मात्र इथे लॉफ्टेड ड्राईव्ह पाहायला मिळतोय. ऑफ ड्राईव्हचा अप्रतिम फटका, बॉल लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या बाहेर. हा 5वा चौकार येतोय एकाच ओव्हरमध्ये भाग्यसुरतेच्या बॅटमधून. आदरणीय नितीनजी गायकवाड, ग्रामपंचायत माजी सदस्य ओवले यांचं इथे शुभागमन झालेलं आहे. त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत. नितीनजी गायकवाड, हरिचंद्र गव्हाणकर आणि सुरेशजी गायकवाड या मान्यवरांचं इथे आत्ताच शुभागमन झालं आहे. तर मी विनंती करेन या स्पर्धेचे मुख्य आयोजक धर्माशेठ मुंगाजी आणि ज्ञानेश्वर गायकवाड की आपण पाहुण्यांचा काही वेळातच त्यांचा आदरातिथ्य सत्कार आणि सन्मान करायचा आहे. अमित मुंगाजी त्याचबरोबर सोपान गायकवाड हे देखील उपस्थित आहेत. आज आपण ग्रामपंचायत प्रीमियर लीग 2022 ही संकल्पना आज या आयोजकांनी अंमलात आणली आणि आज आपल्या या तिन्ही गावातील सर्व मान्यवर मंडळी सदिच्छा भेट देताना या आयोजनाला पाहायला मिळत आहेत. या साऱ्या मंडळींचं पुन्हा एकदा आयोजक मंडळींच्या वतीनं सर्वांचं पुनश्च मनस्वी आभार. नक्कीच पहिल्यांदाच पाहतोय आपण ओळे ग्रामपंचायत प्रीमियर लीग आणि या खूप सुंदर आयोजन. तर तीनही गावांचं सगळ्या ग्रामस्थांचं फार मोठं सहकार्य ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी. धर्माशेठ मुंगाजी साहेब ओळे ग्रामपंचायतीचे माजी सरपंच आणि त्यांच्या संपूर्ण सहकार्यानं, त्यांच्या पुढाकारानं, म्हणजे याच्यामध्ये जे मुंगाजी ब्रदर्स असतील, विघ्नार्था ग्रुप असेल, गोल्डन ग्रुप असेल, त्यानंतर आर्या स्पोर्ट्स असेल, अजनबी स्पोर्ट्स असेल, सायनाईट ग्रुप्स असेल, सगळ्यांचं फार मोठं सहकार्य मात्र लाभलंय ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी. त्यांचा नक्कीच आपण आभार मानूया की एक सुंदर स्पर्धा मात्र आपल्या भेटीस आले. जाऊया पुन्हा एकदा मैदानाकडे. पहिल्याच ओव्हरमध्ये तब्बल 21 धावा पडल्यात. गोलंदाजीसाठी मात्र येतोय तो दर्शनचा पहिलाच बॉल लेफ्ट मुहूर्त विकेटनं यावेळेस मात्र पाहायला गेलं स्वीप करण्याचा प्रयत्न केला गेला. शरीराचा वेध घेतलेला हा बॉल, टच बॉल, निर्धाव चेंडूची सांगता. 5 चौकारांचा खेळ पहिल्याच ओव्हरमध्ये मात्र साकारला तो भाग्यसुरते पागिलोडा गावचा खेळाडू. त्याच्या साथीला आपण पाहतोय रोशन घरत, वरचे ओळे लेफ्ट मुहूर्त विकेटनं दर्शनचा हा बॉल समोर ड्राईव्ह केलाय. वेगानं मात्र गॅप मधून बॉल पसार होतोय कॉर्नर बाउंड्री लाईनच्या बाहेर. रोशननं मात्र आगाज केलाय तो या चौकारानं. वाय 25 जावा धावफलकावर आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. चांगली सुरुवात झाली सलामीवीरांकडून आणि या दोघांचं मात्र चांगलं योगदान आतापर्यंतचं ठरलंय आणि अशाच पद्धतीनं मात्र धावा कुठत राहिल्या तर फार कठीण होईल. कारण बंट्या 11 संघ इथून मात्र तुमच्यासाठी धोक्याची घंटा आता मात्र वाजवली ती सलामीवीरांनी. फुल टॉस बॉल ठोकलाय ऑन साइडला बॅटच्या मधोमध आणि बॉलला मात्र भिरकावून दिलंय ते सरळ मिडविकेट सीमारेषा पार. रोशन घरतच्या बॅट मधून मात्र आकाशाला गवसणी घालणारा हा बुलंदी षटकार. सुद्धा षटकारांची खैरात केली होती.
आणि आता मात्र तो आक्रमक झालाय. पहिल्यांदा भागेश आणि आता मात्र रोशन घरत. मागच्या 2 बॉलवर मात्र 10 धावा आल्या त्या दर्शन मुंगाजीच्या अगेन्स्ट. लेंथ बॉल होता यावेळेस मात्र चांगला टप्प्यावर मात्र हा बॉल पडला. इथे मात्र बीट करून गेला कारण टप्पा पडला तर बराच वेळा पाहायला गेलं तर दर्शन मुंगाजीचा बॉल बाहेरच्या बाजूला वळतोय. ही कला त्याला अवगत आहे की नॅचरल स्विंग आपण म्हणतो डावखुरी हाताच्या गोलंदाजांना अवगत असते, परंतु मागचा बॉल फुलटॉस पडला होता आणि हे सोपं असतं फलंदाजांसाठी. त्यामुळे लेंथ बॉल कुठल्याच स्पॉटवर मात्र गोलंदाजी करावी लागेल ती दर्शन मुंगाजीला. लो फुल टॉस बॉल थोडासा खोलात टाकण्याचा प्रयत्न, चांगला प्रयत्न इथं मी म्हणेन. शॉर्ट मिड विकेटला मात्र बॉलची फील्ड केली जाते. इनफिल्डमध्ये रन मात्र मिळेल. एक सिंगल रन मात्र धावसंख्येमध्ये होईल बदल. 61 धावांचा पाठलागाला सामोरं जात असताना आतापर्यंत 32 धावा म्हणजे निम्म अंतर पार केलंय. तर बॅटिंग करणारा सार्थक एंटरप्राइजेस संघानं चांगला खेळ साकारलाय. पहिल्या मॅचमध्ये जरूर पराभूत व्हावं लागलं होतं त्यांना एवढ्या मोठ्या धावसंख्या करून सुद्धा, परंतु आता मात्र चुकी करणार नाहीयेत. शॉट ऑफ लेंथ मागे खेळलाय. हुकचा फटका बॉलला मात्र भिरकावून दिलाय. ते फाईन लेग सीमारेषेच्या पलीकडे भागेश सुरतेच्या बॅट मधून मात्र हा षटकार. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचले दुसऱ्याही ओव्हरमध्ये मात्र बऱ्याचशा धावा आल्या. तब्बल 17 धावा आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर विदाउट लॉस 38 धावा. आता मात्र हे समीकरण सोपं राहिलंय. सुरुवात जरूर चांगली झाली होती बॅटिंग करत असताना बंट्या 11 संघाची, परंतु त्यानंतर मात्र राजेंद्र मुंगाजीचं 4थं षटक, शेवटच्या ओव्हरमध्ये तन्मयीनं केलेली गोलंदाजी, दोघांनी मी तर म्हणेन खऱ्या अर्थानं पाहायला गेला सामना थोडासा मजबूत केला आपल्या गोलंदाजीच्या जोरावर. आणि आता मात्र फलंदाजी मधलं आपलं कार्य योग्य रीतीनं साधत असताना सलामीवीर सर्वाधिक योगदान बंट्या 11 संघाकडून दिलं होतं. परम 23 धावा. दर्शन मुंगाजीच्या बॅटमधून 22 आल्या होत्या. चांगली सुरुवात मात्र दोघांनी केली होती, परंतु तरीही मी म्हणेन या मैदानावर या खेळपट्टीवरची 60 धावा खरंच डिपेंड करता येण्यासारखी आहे का? कारण ज्या पद्धतीनं सगळ्याच कर्णधारांनी आपल्या बाईट्समध्ये सांगितलं खेळपट्टी मात्र सपाट आहे, पाटा आहे. आणि या पाटा खेळपट्टीवर मात्र तसं पाहायला गेलं तर गोलंदाजानं सहकार्य फार कमी मिळेल खेळपट्टीमधून. आणि अशा सिच्युएशनला जास्त इम्पॅक्ट जो असतो तो बॅट्समनसाठी फार लाभदायक ठरतो. आणि या बॅटिंग साईड पिचवर मात्र तुम्हाला चांगली फटकेबाजी करावी लागेल. मोठ्या धावा करणं फार गरजेचं आहे, कारण इथे 80 धावा सुद्धा सेफ नव्हत्या आजच्या दिवसामध्ये. त्यामुळं इथून मात्र प्रत्येक संघाला चांगल्या धावा कुटाव्या लागतील. गोलंदाजी मार्कवर मात्र येतोय तो मयूर गायकवाड. मयूरचा हा बॉल लेफ्ट केलाय आउटसाइड ऑफ नंबर असा बाहेरून. बाद दीपक बुराडे व्हाईट बॉलचा इशारा करत असताना धावसंख्येमध्ये 1ची नोंद. 39 धावा धाव फलकावर. फार चांगलं आयोजन आपल्याला पाहायला मिळते. ओळे ग्रामपंचायत प्रीमियर लीग पहिल्यांदाच मात्र ही स्पर्धा आज ग्रुप ग्रामपंचायतमधील 3 गावं एकत्रित येऊन हाही बॉल सोडून दिलाय. इथे मात्र दिशाहीन गोलंदाजी होते ती मयूरकडून. दुसरा व्हाईट बॉल येतोय. अजूनही मित्र म्हणेन लाईन सापडलेली नाहीये आणि थोडंसं कठीण सुद्धा झालंय. आता मात्र प्रचंड दबावाखाली असेल बंट्या 11 संघ. रुपेश गायकवाड यांनी पुरस्कृत केलेला संघ तुम्हाला पाहायला मिळतोय बंट्या. पहिल्या मॅचमध्ये सुद्धा आरव प्रिया स्पोर्ट्स संघाच्या विरोधामध्ये सागर गायकवाडच्या संघांना पराभूत केलं होतं. आणि आता मात्र सार्थक एंटरप्राइजेस संघ मजबूत स्थितीमध्ये या मॅचच्या तगड्या परिस्थितीमध्ये आहे. एज लागले इथे मात्र बॉल मागे आलाय आणि इथे फर्स्ट स्लिपला मात्र होते चुकी. बॉल मात्र सरळ चाललाय तो थर्डमॅन बाउंड्री लाईनच्या बाहेर. हा येतोय रोशनच्या बॅट मधून. एक नशिबाचा चौका. प्रतिकार केला जात नाहीये. शोल्डर डाऊन झालेत
आपण बॉडी लँग्वेज पाहिली बंट्या 11 संघाची तर कदाचित हा सामना सोडून दिलाय की काय असं चित्र मैदानावरचं पाहायला मिळत आहे. परंतु कोणतीही परिस्थिती कितीही कठीण असली तरी त्या कठीण परिस्थितीमधून मात्र मार्गक्रमण करणं हे आपल्या हातामध्ये असतं आणि हे प्रामाणिक प्रयत्न जर केले तर इथूनही मॅच डिफेंड करता येऊ शकते. परंतु त्यासाठी मात्र तुमच्यामध्ये हवा आहे तो आत्मविश्वास, हवी आहे ती जिद्द आणि या जिद्दीच्या जोरावर, आत्मविश्वासाच्या जोरावर मात्र तुम्हाला मार्गक्रमण करावं लागेल. 44 धावा झाल्यात. इथून मात्र हा बॉल गलीमधून चाललाय तो थर्डमॅन रिजन कडे आणि बॉल मात्र सीमा रेषेच्या पलीकडे. चौकारानं मात्र टीमची धावसंख्या होईल ती तब्बल 48 या आकड्यावर. आता मात्र येणारे 15 चेंडू आणि 13 धावांची आवश्यकता. सामना सोपा करून ठेवलाय सलामीवीरांनी कारण इथून अजून एकही सफलता मिळालेली नाहीये बंट्या 11 संघाला. यावेळेचा हा बॉल नेक्स्ट ब्लाइंड वरचा हा बॉल होता. इथून मात्र कदाचित पॅडला स्पर्श करून ब्रश होऊन मात्र बॉल यष्टीरक्षकाच्या हातामध्ये विसावलाय. डॉट बॉल निर्धाव चेंडूची सांगता. बॉल टू बॉल मॅच आले जवळजवळ 14 चेंडू आणि 13 धावा म्हणजे चेंडू जास्त आहेत आणि रन कमी आहेत. काय बॅटिंग केले सलामीवीरांनी. राऊंड विकेटनं हा बॉल यावेळेस मात्र टोलवलाय तो समोरच्या दिशेला पाहण्याशिवाय पर्याय नाहीये. लॉंग ऑन सीमारेषा पार रोशन गरजच्या पॅट मधून मात्र आणखीन एक बेधुंद करणारा फटका करतोय. आज मात्र विस्फोटकता पाहिली, आक्रमकता मात्र अनुभवले ती संपूर्ण मैदानावर. मात्र रोशन घरत या नावाचं वादळ मैदानामध्ये घोंगावले आणि हे वादळ मात्र शमण्यास तयार नाहीये. शॉर्ट लेंथ बॉलला मात्र पूल केलंय, मिड विकेट झोनच्या बाहेर भिरकावलाय. रोशनच्या पॅट मधून मात्र आणखीन एक दर्जेदार षटकार. जरा फक्त इथून मात्र एका धावेची गरज आहे. स्कोर इज लेवल. 3 ओव्हर्स मध्ये मात्र हा स्कोर लेवल केला. काय बॅटिंग आहे. आता मात्र अस्तव्यस्त करून टाकलंय ते बंट्या 11 संघाला. पाहायला गेलं तर दोनही सलामीवीरांनी ज्या पद्धतीनं मात्र आक्रमण केलंय आणि या आक्रमणासमोर मात्र हतबल झालेत ते पाहायला गेलं तर बंट्या 11 संघ. गोलंदाजी मार्कवर येतोय सुवीर. सुवीरचा पहिलाच बॉल यावेळेस मात्र हा विजयी षटकार आणि या स्पर्धेमधील पहिला विजय मात्र नोंदवला जातोय तो अर्थातच सार्थक एंटरप्राइजेस संघाचं मनपूर्वक अभिनंदन. कॉंग्रॅच्युलेशन बॉयज. दोन्ही टीम हस्तांतरण करूनच मैदानाच्या बाहेर येतील आणि नेक्स्ट मॅच लगेच मैदानाचा ताबा घ्या आणि एंटरप्राइजेस रिबेल स्पोर्ट्स लवकरात लवकर ताबा घ्या. तर थँक्यू सो मच. आपण व्यासपीठावर प्रेझेंटेशन बॉक्समध्ये जाऊया. इथे मात्र मान्यवरांचा आदरातिथ्य सत्कार सन्मान सोहळा संपन्न होत आहे ज्यांचं आत्ताच शुभागमन झालं. खरं तर आपल्या ओले गावातील एक ज्येष्ठ प्रतिष्ठित नागरिक आणि ज्यांच्या सूनबाई विद्यमान सदस्य आहेत ते हरिचंद्रजी गव्हाणकर या व्यासपीठावर उपस्थित आहेत. सुरेशजी गायकवाड ज्येष्ठ